महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान काल 20 तारखेला पार पडलं, परंतु 4 तारखेला नॉमिनेशन दाखल करण्यापासून या ठिकाणी महाआघाडीच्या विकास आघाडीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेकडे आहे हे अधोरेखित झालं आणि त्या माध्यमातून दक्षिण सोलापूरची उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे अमर रतिकांत पाटील यांना जाहीर झाली. त्यांना एबी फॉर्म दिला, परंतु त्यानंतर पुन्हा काँग्रेसने ही जागा आमचीच आहे असा आभास निर्माण करून या ठिकाणी गोंधळ घातला. त्यावेळेला माननीय दिलीप मानेंच्या बंगल्यासमोर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या जत्था गर्दी जमलेला असताना त्या ठिकाणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष येऊन म्हणतात की आम्ही सांगली पॅटर्न दाखवून देऊ. सांगली पॅटर्न दाखवून देऊ ह्याचा अर्थ काय, तर सांगलीला जशी बंडखोरी करून या ठिकाणी शिवसेनेचा विश्वासघात केला तेच आम्ही करू असं त्यांनी जाहीरपणाने सांगितलं. त्यानंतर मी स्वतः या ठिकाणी त्यांच्या विरोधात मध्यचा उमेदवारी अर्ज पक्षाचा आदेश घेऊन या ठिकाणी घेतला आणि तो अर्ज मी त्या ठिकाणी दाखल करणार होतो, परंतु दरम्यान काँग्रेसनी दिलीप मानेला एबी फॉर्म दिला नाही म्हणून माझा अर्ज दाखल झाला नाही. हा महाविकास आघाडीचा धर्म आहे. परंतु धर्म विड्रॉलच्या दिवशी 4 तारखेला त्या ठिकाणी दिलीप माने विद्यमान खासदार महोदया आणि काळादी अपक्ष हे त्या ठिकाणी विड्रॉ करायला गेले. दिलीप मानेंचा अर्ज विड्रॉल होतोय, परंतु काळादीचा अर्ज तसंच राहतो. हे कशाचं होतं काय, हे काय सांगताय जनतेला? सर्व लहान मुलांना सुद्धा कळेल की हे काय कसलं षडयंत्र खेळ राजकारणाचं. आता त्यानंतर पुन्हा आमच्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ चेतन नरोटे उमेदवार म्हणून माझ्याकडे आले घरी भेटायला. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचं स्वागत केलं, मी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या त्या मेळाव्याला या ठिकाणी आमच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. पण मग आता ऐका परंतु आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी नारळ फोडण्यासाठी प्रचाराचा खासदार महोदयांना बर्डे साहेबांनी सगळ्यांनी आम्ही फोन केले, तर त्यांनी सांगितलं राहुल गांधी येणार आहेत, मी त्या ह्याच्यात आहे, त्याच्यानंतर मी दिल्लीला जाणार आहे असं करून टाळाटाळ केली. 9 तारखेला मी येतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. 9 तारखेला आमचे कुलकर्णी साहेब आले, त्या ठिकाणी मेळावा घेतला, त्याही ठिकाणी आले नाहीत. आणि 10 तारखेला दस्तूरखुद शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सोलापूरला सभेला आले. त्याच्या सभेतही ते दोघं बापले खासदार नव्हते, तेव्हा ते सोलापुरातच होते, परंतु सभेला आले नाही. ह्याचा काय मेसेज घ्यायचा? आणि मग असं असताना सुद्धा उद्धव साहेबांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितलं की प्रणिती, मी माझ्या उमेदवारांच्या 2 सभा सोडून मी तुमच्या सभेला इथं आलो होतो. तुम्ही महाविकास आघाडीच्या सभेमध्ये प्रचारामध्ये सामील व्हा आणि महाविकास आघाडीचा प्रचार करा, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो अशा पद्धतीने सांगून सुद्धा त्यानंतर तर उलटा 11 तारखेनंतर मग दिलीप माने ओपन झाले. सगळे पक्ष महापौर माजी सगळे आजी माजी सगळी काँग्रेस त्यांच्याबरोबरच अपक्षाबरोबरच फिरायला लागली. आणि काल 20 तारखेला मतदानाच्या दिवशी सकाळी कहर झाला की दोघा खासदार आणि खासदारांचे पिताश्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सांगितलं की काळादी एक संयमी सुशिक्षित उमेदवार आहेत. मग कोण अडाणी उमेदवार? अमर पाटील सुशिक्षित आहे, MBA आहे आणि खऱ्या अर्थानं एक संयमी प्रतिमा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचा संचालक आणि सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचा संचालक, एवढी पदं भूषवलेला आहे कार्यकर्ता जर उमेदवार असेल तर तुमची काय अडचण आहे? आणि तुम्हाला काळादी मग सुशिक्षित होते तर मग त्यांना उमेदवारी द्यायची असते. तुम्ही महाविकास आघाडीच्या बैठकींमध्येच तुम्ही ती उमेदवारी काढून घ्यायला पाहिजे. ते करू शकला नाही, कारण जागा शिवसेनेची होती हे मान्य केलं. त्या ठिकाणी मान्य करता शिवसेना एबी फॉर्म देते आणि शिवसेनेचा एबी फॉर्म गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही अपक्ष बंडखोर घेऊन त्या बंडखोराच्या मागं म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीचा धर्म किती पाळता हा भाग तर दुसराच राहिला. पण ताई तुम्हाला खासदार करताना आम्ही रक्ताचं पाणी केलं हो. सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेचा पाठिंबा मिळाला सोलापुरात शिवमंगल कार्यालयात शिवसेनेनं घेतला. अशा पद्धतीनं अमर पाटील तुमच्या प्रचारात राबला, तुमच्या बरोबरीने फिरला दक्षिण तालुक्यामध्ये. खंदार साहेब, आता पुढचं पाऊल काय असणार आहे? भूमिका असणार आहे? आज ते बांगड्या घेऊन आले तुमच्या ऑफिसला, काल तुम्ही जोडे मारो केलं, कुठे जाऊन थांबणार आहे? हे गाड्या फोडाफोडीपर्यंत नाही गाड्या फोडाफोडीचं नाही आहे. बघा जाहीर ते काही करतील, कुठे गाड्या फोडाफोडीचा विषय? गाड्या फोडाफोडीचा विषय कशाला? अहो विचाराची फोडाफोडी जी करताय तुम्ही ती थांबली पाहिजे पहिल्यांदा. आणि मी काय म्हणतो, हे काल आता आमच्या बघा भगिनी आल्या, काही आमचे बांधव आले, युवक आले, त्यांचा दोष देत नाही. अहो जिथं
सुशीलकुमार शिंदे प्रणितीताई हा बुद्धिभेद करतात, अशा पद्धतीचा गैरसमज पसरवतात आणि त्यांना जोडे मारा आंदोलन झालं, त्यांच्यावरती टीका झाली, पण अशा पद्धतीनं या ठिकाणी महिला कार्यकर्ते सोडवतात, त्यांना तिकडे पाठवतात, पोलिसांना ताब्यात देतात. हे बरोबर नाही. आमचं म्हणणं तेच आहे. आणि तुम्ही जे मूळ काय आहे की साहेब तिकडे ऐका, महत्त्वाचं सांगतो मी, अगदी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल, की दक्षिणवर काँग्रेसचा दावा हा खोल आहे. हे मी जाहीरपणाने या ठिकाणी तुम्हाला सांगतो. कारण ज्या वेळेला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दक्षिणची उमेदवारी मिळाली, त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी एक मागासवर्गीय कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होतो, आपण दुधात मिठाचा खडा टाकायचा नाही आणि म्हणून शिवसेनेची उमेदवारी न देता त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. ते बाळासाहेब, ती शिवसेना या ठिकाणी आहे, तुमच्यासोबतच आजही आहे. आणि मग तुम्हाला दावा, कुठं दावा आहे तुमचा? तुमचा खासदार किती वेळा निवडून आला? सुशीलकुमार शिंदे किती वेळा पडले सोलापूर लोकसभेला? आपल्या उज्ज्वलाताई किती वेळा पडल्या? आनंदराव देवकते का पडले? आनंदराव देवकते त्याच्यासाठी राजीनामा दिला, पण ते का पडले मग त्यांच्यानंतर? हे तर मुख्यमंत्री चालते राज्याचे. तुम्ही तुमची माणसं निवडून आणू शकत नाही, तुम्ही निवडून येऊ शकत नाही आणि या ठिकाणी तुम्ही वर्चस्व ठेवू शकत नाही. 10 वर्ष झाली तिथं भाजपचा आमदार आहे, परंतु ते राहिलं बाजूला. आणि काँग्रेसचा दावा कसला दावा आहे? पण मग आता पुढे काय करायचं ठरवले? काय पुढे मध्य कुठे साधणार आहात का मिटवणार आहात? मध्य साधायचा तर त्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा गुन्हा केलाय, माझं स्पष्टपणानं मत आहे. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव साहेबांकडे जे त्यांचं काय माफीपत्र स्पष्टीकरण ते देऊन त्यांनी तो विषय संपवावा. आणि अशा पद्धतीनं कलागती करून त्याच्यात तर आमचा जन्मच गेलाय, या कलागतीमध्येच आमचा जन्म झालाय. आम्ही काय असं घाबरणार नाही, आम्हाला कोणी डरकाळे आमच्यासमोर पडायचे नाही, आम्ही ओरिजिनल वाघ आहोत. आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्हाला सांगण्याची गरज नाही. परंतु जर अशा पद्धतीनं जर करत असाल आणि या सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं वातावरण खराब करणार असाल, त्या ठिकाणी धोरणी माणसं आहे तुम्ही. सुशीलकुमार शिंदे साहेब परिपक्व राजकारणी आहेत, हे त्यांच्याकडून असं का होतंय? ते पोरीच्या आहारी जातात का पोरगी आणखून कोणाच्या आहारी जाते हे आम्हाला माहीत नाही, परंतु हे काहीतरी घडतं चुकीचं. तर या ठिकाणी शिवसेनेची ताकद पणाला लावून आम्ही तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, आमचं स्पष्टपणाने सांगणार. हे आमच्याशी तुम्ही करू नका, पंगा घेऊ नका, हे आम्हाला भेडसावायला जाऊ नका, कारण आम्ही चूक केलीच नाही. आम्ही आमचं म्हणणं म्हणलं, महाविकास आघाडीने उमेदवारी दिली वाटत होतं, तर मग 800 कोटीचं या ठिकाणी कर्ज इथेनॉलिकचं आहे त्या सिद्धेश्वर कारखान्यावर, ते फेडायला का लावलं नाही तुम्ही त्या चांगल्या उमेदवाराला? 400 कोटीचं साखर कारखान्याचं कर्ज आहे, ते का फेडायला लावलं नाही तुम्ही त्या चांगल्या याला उमेदवाराला? आणि आज त्या दक्षिण तालुक्यातले शेतकरी म्हणतो आम्हाला ऊसाचं बिल द्या, आणि हे उमेदवार म्हणतात आम्हाला मत द्या. शेतकरी म्हणतो ऊसाचं बिल द्या, मग मत द्यायचं का बिल द्यायचं हा प्रश्न आहे. ओके. या ठिकाणी शरद कोळीच्या ऑफिस समोर हे जे काँग्रेसचं एक पदाधिकारी आणि काही भाड्यानं येऊन महिला इथं जे नाटक करण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. कारण महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटलांना उमेदवारी हे सगळ्या काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक, शिवसेनेच्या लोकांनी डिक्लेअर केलं आहे. हे प्रणितीताईला माहिती नव्हतं का? मग प्रणितीताई शिंदे साहेबांना आत्ताच का झोपतंय? मग एवढे दिवस तुम्ही झोपले होते का? ज्यावेळेस महाविकास आघाडीची उमेदवारी डिक्लेअर झाली, मग त्यावेळी तुम्ही झोपले होते का? मग त्याच्यानंतर तुम्ही ऐन मतदानाच्या दिवशी काहीतरी स्टंट करायचं, मग काडादीच्या पाठीमागे दाखवायचं. बरं, काडादीवरती एवढं तुमचं प्रेम होता तर महाविकास आघाडीच्या कडनं तुम्ही काँग्रेसच्या परिस्थितीने सांगून जागा सोडून घ्यायला पाहिजे होतं ना. आता काल शरद कोळींनी स्टेटमेंट दिला, ह्याच्यामुळं तुम्ही एवढं त्यांच्या ऑफिससमोर येऊन हे सगळं नाटक करण्याचं कारण काय? कारण तुम्हाला ह्या सोलापूरमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटील हे 100% विजयी होणार आहेत. बरं, ह्याच्यामुळं तुमचं हे नाटक चाललंय का? कारण असे तुम्ही किती लोकांना तुम्ही बर्बाद करणार आहेत? आज तुम्ही दिलीप मानेंना बर्बाद केले, काडादीला तुम्ही बर्बाद करणार. देवकते साहेबांना ज्या वेळेस तुम्ही सांगतो तुमच्यासाठी देवकते साहेबांनी त्याग केला, तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे म्हणून देवकते साहेबांनी राजीनामा दिला आणि तुम्ही उमेदवारी दिला, त्या देवकते साहेबांचं त्यांच्या मुलाचं तुम्ही पुनर्वसन केलं का? हे अगोदर सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आणि प्रणितीताई शिंदेनी अगोदर जाहीर करावं, मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ऑफिस समोर काय करायचं तुम्हाला नाटक नंतर दाखवा. पण मग त्यांनी असा इशारा दिलेला आहे की शरद कोळींची गाडी ऑफिस समोर दिसली की मी पहिला फोडणार, नंतर शरद कोळीची गाडी ऑफिस समोर उद्या तुम्हाला सकाळी दिसेल, त्याचा तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही ज्या ज्या लोकांना धोका दिलाय त्याचा तुम्ही बघा. जर इथं जे गाडी त्यांची शरद कोळीची आली, त्याला सांभाळायला इथला सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक समर्थक आहे. शरद कोळी हा आमचा वाघ आहे, त्यांनी इथं सोडा. होय, सोलापूर जिल्ह्यात हे किरकोळ आहेत. असं रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये हे नारायण राणेला टक्कर घेतलेलं शरद कोळी आहे. आज उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. जर नारायण राणेसारख्या एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या बालेकिल्ला जाऊन शरद कोळी सारखा वाघ तिथं बोलू शकतो, तर तुम्ही काय किरकोळ आहेत? हे गुंडगिरी आमच्याकडनं तुम्ही शिकलाय.
कारण गुंडगिरी करण्याचा अधिकार आणि दम देण्याचा अधिकार हे शिवसैनिकांना नाही आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलंय. जिथं जिथं अन्याय होत आहे तिथं तुम्ही त्यांच्या विरोधात लढा. काय पुढची भूमिका असणार आहे? उद्या गाडी फुटली तर काय भूमिका? गाडी जर आमची शरद कोळीची फुटली तर काँग्रेसचं प्रणितीताई शिंदेचं आणि सुशीलकुमार शिंदेचं घर सुद्धा आम्ही फोडू. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.